आपली थोडी माया नवऱ्यावर, थोडी माया पोरांवर, तुमची थोडी माया सासऱ्यावर, थोडी माया आणि सगळी राहिलेली माहेरावर, अशी माया विखुरली आपली. साधूचं मात्र तसं नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, असलं पाहिजे. अहो शिंख जांभई खोकला, शिंख जांभई खोकला, इतुकाची वेळ वाया गेला. आपला किती वेळ परमार्थात आला सांगा बरं. शिंख जांभई खोकला, इतुकाची वेळ वाया गेला. आपण देवपूजेला बसलो ना, असे देव उघळतो आपण. ते गंध उकळत्या तेलात भज्या कशा सोडतात बाया, भजे भजे, तसा एक एक देव उचलतात, जिशिबीच्या खोऱ्यानं उचलल्यासारखा तामानात टाकतात. पत्र्याचे देव चतुर असतात, वरती येतात तरंगत. काय चाललंय सातारा जिल्ह्यात बघायला. पण कृष्णाची लय आपदाव. तो आधीचा गुडघ्यावर आलेला गडी, त्याच्या टांगड्याला धर, त्याच्या मुंडक्याला धर, त्याच्या डोळ्यात गंज असतो, वर असा गोंद सोडतात त्याला. आणि एवढं सगळं झाल्यावर ना असं पुढं बसतं ते, ना असं गंध उगाळतं. या भावकीनं तर ना आम्हाला उघळून मारले चोपदा. आमची भावकी बेकार. ती बोराटे महाराज म्हणतो त्योच खरा आहे. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी कुणाच्याच मागे गेली नाही, ती आपल्या सुद्धा मागे येणार नाही. बोराटे महाराज म्हणतो त्योच खरा आहे. शेवटी काय असेल ती नशिबात होईल. डोक्यावनं पाणी गेले चोपदार, डोक्यावनं. माणसानं बी पाठीव हाणाव, पोटाव नाही हाणाव. तर नाईला जाय, आपल्याच दंडात नॅट नाही राहिलं. झाली आपली देवपूजा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. देवाला काय डेडिकेट करतोय आपण? सुपंथाचा मार्ग सांगतो. दिवस मावळला, सूर्य पश्चिमेला झुकला, पाखरं घरट्यामध्ये आली, लेकर आईजवळ, वासरं गाईजवळ. श्रेयाळ नावाचा राजा होता, श्रीमंत, किती श्रीमंत. सोन्याच्या पात्रामध्ये जेवण करायला घालत होता वारकऱ्यांना. किती श्रीमंत. सोन्याच्या पाटावरती बसायला लावत होता वारकऱ्याला. माळकरी होता श्रेयाळ राजा. परीक्षा घ्यायला देवाला दारात. राजा देवाला आसन दिलं बसायला. आज गरीबाच्या घरी. गरीब नाही राजा तू, श्रीमंत आहेस. हा, आला कशा करता? प्रसन्न आहे तुझ्यावर, पण परीक्षा घ्यायला आलो. देवा, आमच्यासारख्याने काय तुझी परीक्षा द्यावी? बोल काय पाहिजे. काही नको, तुझी कीर्ती ऐकली, तू दानशूर आहे म्हणे. हा, जेवायला वाढ. काजू बदाम मनुके पिस्ता अंजीर घालून बनवू का शिरा? नको नको, आज मला मांसाहारी पाहिजे. पण आम्ही वारकरी देवा. वारकरी असला तरी ठीक आहे, पण मांसाहारी पाहिजे. ठीक आहे, नाराज नाही व्हायचा आमच्या दारात येऊ ना तू. जेवायला वाढायची तयारी चालू झाली. राजा आवर पटकन. देवा, 2 पायाचं पाहिजे का 4 पायाचं सांग ना. 2 पायाचं पाहिजे. माणसाचं पाहिजे का जनावराचं? माणसाचं पाहिजे. कुठल्या माणसाचं पाहिजे? राज्यातला माणूस दाखव, उचलून आणतो. दुसऱ्याचं नको, तुझ्या घरातलं पाहिजे. माझं मांस देऊ का बायकोचं मांस देऊ? दोघांचंही नको. लेकराचं पाहिजे. 5.5 वर्षाचं किलकिल्या डोळ्याने बघणारं लेकरू. गालावरती खळी पडत होती लेकराच्या. छोटंसं बाळ, कुरळे केस, सफरचंदासारखे गाल, नुकतंच उभा राहायला लागलेलं लेकरू. देवा, नको रे कापायला. मग निघालो मी.
उठला देऊन तडा 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 चालत जायला निघाला. पळत जाऊन देवाला अडवलं राजानं. थांब, आमची परीक्षा घ्यायला आला ना, वारकरी आम्ही, आमच्यावरती प्रेम करणाराचा आम्ही वाटोळ नाही होऊ देत, जेवायला घालन तुला. मग लेकरू कापा. कापतो लेकरू, दुसऱ्यानं नाही कापायचं राजा, तुमचं लेकरू तुमचं तुम्ही कापा. लेकरू कापलं, ताट वाढली, डबडबल्या डोळ्यांनी नवरा बायको बघत होते. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. आई म्हणू नको, आई हाक मारी, ती हाक ये कानी, मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. कापायला नेले लेकरू, आई तुझं लेकरू येडग कोकरू, रानात फसलय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू. आई ग सोन्या, देवासाठी मरतोय, मर बाळा, देवासाठी मरतोय रे. मेलं लेकरू, कापलं लेकरू, मांस वाढलं ताटात, देव जेवेना. का जेवत नाही देवा? परीक्षा घ्यायला आला ना आमची, देव ना, जेव ना देवा. नाही जेवणार. तुम्ही जर सोबत बसत असाल जेवायला तर जेवण. काय परीक्षा घेतली हो? आपल्याला एखादी तारीख देऊन कॅन्सल केली तरी राग येतो. काय परीक्षा घेतली देवानं? आपल्यासारखी परीक्षा देवा, श्रेया राजासारखी परीक्षा आपली घेतली नाही अजून. आपण एवढ्यात कंटाळलो. डबडबल्या डोळ्यानं नवरा बायको जेवायला बसले. आता तरी देव जेवल, खाईल आमच्या घरचा घास, होईल आमचा परमार्थ सफल, मिळेल देवाचा आशीर्वाद, होईल आम्ही परीक्षेमध्ये पास. देवानं घास मोडला, ओठापर्यंत नेला. खाणार? एवढ्यात प्रश्न केला राजाला. राजा, काय देवा, दुसरं लेकरू आहे का तुम्हाला? नाही. मग मी निपुत्रिकाच्या घरचं खात नाही. निघालो. हातातला घास खाली फेकला आणि तडा तडा चालत जायला निघाला. धावत धावत 28 वर्षाची बायको होती, राजाची पाठीमागं पळत गेली. पाय धरले, डोकं आपटायला लागली. देवाचं देवा, निपुत्रिकाच्या घरचं खात नाही असं म्हणताना तर माझ्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ आहे. लेकरू बाहेर काढते, पोट फाडते, त्याला मारते, पण माझ्या गरीबाच्या घरनं तुम्ही घास खाऊन गेला पाहिजे? आम्ही वारकरी आहोत, सामान्य माणसं नाही आम्ही. प्राण जाईल, आमचं वचन कधी जाणार नाही. देवा, जेवावं लागेल गरीबाच्या घरी. डोळ्यातनं पाणी आलं नवऱ्याच्या. राजा राणी दोघंही रडतायत. भगवंताच्या पायावरती अभिषेक घातला. नाही रे लेकरू जिवंत होत. घेतली का अशी आपली परीक्षा? आपण एवढ्यात कंटाळलो. आम्ही भरपूर परमार्थ केला आणि आम्ही लय जप केले, आम्ही लय माळा ओढल्या, आम्ही लय सप्ते केले. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. हे पदरचं नाही सांगत मी. श्रियाळाचे घरी, श्रियाळाचे घरे, श्रियाळाचे घरी, श्रियाळाचे घरी. धरणे मांडिले मुरारे, धरणे मांडिले मुरारे, धरणे मांडिले मुरारे, धरणे मांडिले मुरारे. मारविले करे, मारविले करी. मारविले करी, मारविले करी.
त्यांचे बाळ त्याचे हाती पाय त्याचे त्यांचे बाळ त्याचे हाती हरी तो निर्गुण निष्ठुर हरी तू निर्गुण निष्ठुर अरे तू निर्गुण संप्रदाय कुणाचा? वारकरी संप्रदाय भोग्याचा नसतो, वारकरी संप्रदाय त्याग्याचा असतो. 10 बोटात 10 अंगठ्या घालणाऱ्याचा, खिशामध्ये गळ्यामध्ये सोन्याच्या मोठ्याल्या साखळ्या घालणाऱ्याच्या, हातामध्ये ब्रेसलेट घालणाऱ्याचा संप्रदाय नाही हा. माफी मागून बोलतो. वारकरी संप्रदाय कुणाचा? भोग्याचा नाही, वारकरी संप्रदाय त्याग्याचा आहे. हे लक्षात राहू द्या. वारकरी एक सांगू का, वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर एक वाक्य बोलले होते. आम्ही विद्यार्थी दशेत होतो ते. आप्पा म्हणले होते, सोबत काही नेणार नाही असं सांगणाऱ्यानं कमीत कमी गादीवर तरी सोबत काय आणू नये. बरोबर ना? सोबत काही नेणार नाही असं सांगणाऱ्यानं कमीत कमी गादीवरती, मी आप्पाला म्हणलं आप्पा गादीवर काय आणू नये पण गादीवर न नेलेलं चालतंय. हा हरी तो निर्गुण निष्ठुर. वैकुंठाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं ना, तर सुपंत पत्करावा लागेल. आता याच्या 8 पायऱ्या सांगतो पुढच्या. फार सोपं करतो आता अजूनच. व्यक्ती व्हा, युक्ती कमवा, शक्ती मिळवा, भक्ती करा, नीतिमत्ता चांगली ठेवा, विरक्ती पत्करा, अवघे धरू सुपंथ. व्यक्ती व्हा. लोक म्हणले आम्ही तो माणसं आहे. माणसं व्हा म्हणजे काय? माणसाच्या गर्दीत माणूस नाही. आता तुम्हाला वाटत असेल ही सगळी गर्दी आपल्या कामाची. अरे डोक्यातनं काढा. 10,000 रुपये उसने मागून बघा बरं शेजाऱ्याला. देत सुद्धा नाही तो. कोरोना काळात माझा सुद्धा मुक्काम 13 दिवस होता मराठी शाळेमध्ये. संकट आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैसा समाज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानो आपला आणि परक नेमकं कोण आहे. आली पाहिजे वाईट वेळ. माणसाच्या गर्दीतला माणूस शोधता येतो आपल्याला. आणि मग आपण म्हणतो हजारो माणसं होती हो, पण त्या 1000 माणसात एक जणच माझ्या मदतीला उभा राहिला, तोच माणूस. साक्षी नावाच्या पुरीचा रस्त्याच्या कडेला खून होत होता. बोक्सू बोक्सून मारलं जात होतं पुरीला. माणसं बघत होती, वाचवायला एकही पुढे येत नव्हता. माणसाच्या गर्दीत माणूस नव्हता. दर्शना पवार नावाच्या पुरीला MPSC मध्ये 3रा क्रमांक मिळून सुद्धा तिच्या प्रियकरानं राजगडाच्या पायथ्याला मारून टाकलं. आजही तिच्या मारेकराला शिक्षा झालेली नाहीये. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. एक वाक्य सांगू का, माझ्या दादानो महाराष्ट्र कधी सुधारेल? ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातनं गुन्हेगारी कायमची संपल ना त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांचं महत्त्व लोकांना कळल त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. नाही सुधारला आमचा महाराष्ट्र अजून. ऐका माझ्या दादा, माणसाच्या गर्दीत माणूस. कवी मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता आहे, सरांना माहीत असेल. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, वा. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म देऊळ सारे ढुंडून मी आलो, भिंती पल्याड माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या
गर्दीत मानसाच्या माणूस शोधतो मी, कल्लोळ वासनाचा हैदोस भावनांचा जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या गर्दीत माणसाच्या 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 गर्दीत माणसाच्या गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. मी नेहमी सांगतो, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, कुणीही व्हा, आधी माणूस व्हा. माणसाच्या गर्दीत माणसं नाही तो. एखादा शिक्षक असेल, माणूस म्हणून शून्य येतो, नका जाऊ त्याच्या शिक्षकपणावर. शिक्षक पेशा नाही तो, माणूस म्हणून शून्य आहे. माफी मागून बोलतो, बोलू नये. एखादा कीर्तनकार असेल, नका जाऊ त्याच्या कीर्तनकारावर, त्याच्या कीर्तनावर नका जाऊ. कीर्तनकार 2 तास काय बोलतो ना, याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात तो कसा वागतो ना, हे फार महत्त्वाचं आहे. कीर्तन लोकांसाठी नसतं, आपल्यासाठी सुद्धा असतं. माझ्या वडिलांना मी विचारलं होतं, माझ्या वडिलाची इच्छा होती कीर्तनकार व्हावं. भाऊ पकवाज वाजवतात अजूनही. मी विचारलं होतं भाऊंना, मी का कीर्तन करावं असं तुम्हाला वाटतंय? असं माझ्याकडून काय होणार आहे? जग नाही सुधारणार माझ्याकडनं, बाकीचे आहेत ना. भाऊनी उत्तर दिलं, मलाही माहीत आहे तुझ्याकडून समाज नाही सुधारणार, पण तुझ्या कीर्तनानं कमीत कमी तू जरी सुधारला तरी बास झालं. खरं सांगतो, तुम्ही वकील असाल, पेशानं माणूस व्हा. अरे पेशानं वकील आहे तुम्ही, पण पेशानं माणूस नाही, माणूस व्हा ना. आज कितीतरी बातम्या येतात, काही मृदंगाचार्याच्या बातम्या आहेत, काही गायनाचार्याच्या बातम्या आहेत, काही कीर्तनकारांच्या बातम्या आहेत, काही शिक्षकांच्या बातम्या आहेत. खाली मान घालावं लागते आपल्याला. एखादा आपल्यातला चुकीचं वागतो, लोक बोट दाखवतात आपल्याकडे. शिक्षक एक चुकीचा वागला तर शाळा बदनाम आहे. गावातली एखादी पोरगी चुकीचं वागते तर अख्खं गाव बदनाम आहे. काय परंपरा होती आपल्या देशात. ओढणी खांद्यावरनं जर खाली आली ना तर पोरी पुढे येत नव्हत्या. आम्ही कॉलेज केलीत. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे, आम्ही वेल एज्युकेटेड आहोत. क्रॉप टॉपचा जमाना आलाय आता. गेली ओढणी उडत. 10-5 फॉलोअर्स वाढण्यासाठी कमरान बेंबे दाखवण्याची फॅशन आली महाराज. बोलू नये असलं कीर्तनात, पण पहा जरा तुमच्या लेकी चालल्यात कुठं. गरीबाच्या बाया नाचत होत्या पूर्वी, श्रीमंत माणसं आनंद घेत होती. आता मोठ्याच्या बाया इंस्टाग्रामला रील्स बनवतात आणि नाचतात. गरीब 699चा रिचार्ज टाकून बघत बसतात. ऐसे आजादी और कहा. कुठं चाललाय महाराष्ट्र? चांगल्याच्या मागं जा, चांगल्या गोष्टी पुढं आणा. अजूनही दूधवाल्याला प्रत्येकाच्या दारात जावं लागते, दूध घ्या दूध घ्या. दारूचं दुकान शोधत शोधत जातात लोक. हॉटेलमध्ये गेला, 10 रुपयाची बिस्लरी 20 रुपयाला घेता. 20 रुपयाचा पापड 100 रुपयाला घेता. येताना वेटरला 100 रुपये टीप देऊन येता. आणि मेथीची भाजी घेताना 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला मागता. अशानं शेतकरी भिकायला लागल, नाही तर का BMW मधनं फिरन का? आणि म्हणे आमचा देश कृषी प्रधान आहे. नको तिथं हित आहे आपलं. सुपंत धरायचं आहे ना तर तत्व पाळा, व्यक्ती व्हा, भक्ती करा. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके कुंटती. ओवी सुद्धा देतो एक. ये रवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती. पै माझी सहज स्थिती, तया भक्ती नाम. शक्ती मिळवा. शक्ती कोणती? परमार्थिक बळ वाढलं पाहिजे. नीतिमत्ता चांगली ठेवून धन मिळवा, संपत्ती मिळवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. भरपूर कमवा हो. वाळूचे कण हातात बसतात तेवढे साठवा. सांडायला लागले वाटून टाका ना तुम्ही.
दशरथ राजाच्या कानाच्या पाठीमागचा एकच केस पांढरा झाला, सगळं नाव करून दिलं पोरांच्या. आपलं म्हातारं मागणं पुढणं पांढरं होतं तरी गुंटा नाव करत नाही लेकाच्या. 70 वर्षाची म्हातारी 35 वर्षाच्या सुनबाईला म्हणते, सुनबाई काय आत्या मेहंदी लाव ग माझ्या डोक्याला. संपले आत्या. पुसग खरकाटी 2 बोट तरी लय पांढरं दिसायला लागले. किती बी काळं करा 15 दिवसात प्रकरण उघडकीला येणार आहे. वर्ण काळं मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. मला मिशा काळ्या करणारी माणसं खूप आवडतात. ऊसाच्या शेतात गावाचं पीक टोचावं तसं आंतरपीक घेतल्यासारखं 15 दिवसांनी एक केस. ऐका कशाला नश्वर देहावरती प्रेम करता. सुपंताचा शेवटचा आणि टोकाचा मार्ग सांगतो. 0 नावाचा आकडा एकदा नवाच्या जवळ गेला. राहू दे ना तुझ्या शेजारी उभा हो तिकडं. मग ते 8कडे गेलं, त्याने हाकलू दिलं. 0ला किंमत 0च. मग 5कडे गेला, 4कडे गेला, 3कडे गेला, कुणीच सोबत उभा करत नाही. मग मात्र 2कडे गेला, त्यानंही उभा नाही केलं. अरे राहू दे उभा, तुला भरपूर तालुक्यातले नियोजन तुझ्याकडे असतात. संप्रदायात किंमत आहे. आम्ही लय काय करत नाही, आम्ही फक्त मागं मागं येतो. तुमच्या 2 मनला चालायचं नाही, अजिबात यायचं नाही आपल्याकडं. मग 0 नावाचा आकडा 1कडे गेला. 1 म्हणाला मलाही किंमत नाही, गावात तुलाही किंमत नाही, फक्त 1 करू, मी पुढं थांबणार, तू माझ्या मागं थांब. 0 नावाचा आकडा 1च्या पाठीमागं थांबला तर 0ची किंमत 0 झाली ना, 0ची किंमत 2 झाली ना, 0ची किंमत 10 झाली. 10. ऐका सातारकर, शेंद्रेकर, शाहूनगरकर, 0 नावाचा आकडा जर एकदा 1च्या पाठीमागं उभा राहिला तर 0ची किंमत 10 होते. जन्माला येऊन कधीतरी कोणाच्या तरी पाठीमागं उभा राहून बघा, एक दिवस तुमचा सुद्धा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अरे हे तर सुपंताची व्याख्या आहे अभंगामध्ये आजच्या. एक एकाचा करू, 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 एक एकाचा करू. कोण जाणे कैसा परी, कैसा परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी. आमचा वारकरी संप्रदाय सुद्धा सुपंतच धरायला शिकवतो. सुपंत कशाला म्हणतात? अशी एखादी हरकत आवडली ना, बसणाऱ्याने दाद दिली पाहिजे, वा सुंदर, टाळ्या वाजवले पाहिजे. तो कसं आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणायला, आपल्यापेक्षा मोठं मानायला, दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला आधी आपलं काळी सुद्धा मोठं असावं लागतं, हे लक्षात राहतं. जी माणसं कधीच दुसऱ्याला मोठं मानत नाहीत ना, ती माणसं कधीच मोठी होऊ शकत नाहीत. दुसऱ्याला मोठं माना ना, काय फरक पडतो? गाडग्याला एक दिवशी अहंकार चढला. गाडग उतरंडीवर होतं, वर. कसं आहे आपली हवा, खालचे म्हणले खाली बघ येड्या, आम्ही खाली आहे म्हणून तू वर आहे.
एका सहाय्य करू. संप्रदाय सुद्धा शिकवतो. अहो ते कवाल्याचे कार्यक्रम बघा ना तुम्ही. ते कवाल्याचे कार्यक्रम ऐकलेत का कधी? कवाल्या त्यांच्यात बघा कसे दाद देतात. एखादी हरकत आवडली तर वा माशाल्लाह. आपल्यात माशा आल्या काय? काही नाही. बसणारे नुसते टुकूमुकू बघतोय चांगला. लय अवघड झाले. आपल्यापेक्षा गोंधळी बरे. मग ते गोंधळी बघा दोघच असतात पण असे चिकटून असतात एका जीवानं. असं एक इकडून असतं एक इकडून. पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे जाग्यावर. असं आपल्यात नाही. संप्रदाय हे शिकवतो एका सहाय्य करू. माझ्या पाठीमागं बॅनर आहे बघा. आणि मला वाटतं हे वारकरी आहेत ना, हे चित्र दिसत आहेत. या वारकरीमध्ये सगळ्यात जास्त वारकरी आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत. आणि बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. वारीला असतो बोराटे महाराज म्हणून ओळखीचे आहेत. हे माहीत असावं. चला पुढं. आपलं शरीर सुद्धा एकामेकाला मदत करायला शिकवतं. आपला हात आहे ना, हात अंगठा बघा किती चांगला आहे. झुकतो म्हणून चांगला. नेहमी असा झुकून असतो. झुकून सगळ्या पुढे जातोय. हे लय आगाव आहे. भांडणात पुढं असतं. बघून घेणं कापून टाक. हे कसं नम्र आहे म्हणून निशाणी डावा अंगठा. मोबाईलच्या कंपनीने सुद्धा ह्याला लय मान दिलाय. भरपूर किंमत आहे अंगठ्याला. हे लय आगाव आहे. मधल्या बोटाला तर बायांनी खास मिसऱ्या घासायसाठी ठेवलं. हे त्यातली त्यात बरं आहे गण लावायच्या कामाला. आणि ह्या बोटाबद्दल मी नारदाच्या गादीवरनं कशाला सांगायला पाहिजे तुम्हाला. एका सहाय्य करू. झुका. काही फरक पडत नाही कुणाच्या तरी पावलावर झुकल्यानं. 2 पावलं मागं आलं म्हणजे भरारी जास्त मोठ्यानं घेता येते. गंमत सांगू का तुम्हाला. ज्याला आयुष्याबरोबर आरोग्य, श्रीमंतीबरोबर समाधान आणि ज्ञानाबरोबर नम्रता मिळवता आली त्याच्या आयुष्यात त्याला कधी काही कमी पडत नाही. आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. आयुष्य भरपूर आहे. आता या असं आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. 75 आयुष्य आहे आणि आरोग्य 16 वर्षाच्या पोरासारखं आहे. आयुष्याबरोबर आरोग्य असं ताकदीचं. काहींना आयुष्य आहे हो पण आरोग्य नाही. कमरा गेल्या त्यांच्या. बसणाऱ्यांची तर 5-25 आसनं झालीत. आता माझं लक्ष आहे तुमच्याकडं. दोन्ही पाय पुढं, दोन्ही पाय वर, दोन्ही पाय मान खुर्चीवर, एक पाय खाली एक पाय वर. आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. अजून पुढं सांगतो, श्रीमंतीबरोबर समाधान पाहिजे. आपल्यापेक्षा ते ऊस तोडणारे कामगार सुखे येतो. कारखान्यावर कीर्तन आहे म्हणून सांगतो. पहाटे पहाटे नवरा बायको जागे होतात. नवरा पुढं त्याची बायको मागं. दोघात मिळून अर्धा डझन पोरं आहेत. एकाच्या बी अंगावर कापडं नाहीत. असा ऊस घेतं हातात ते असं तोडतं. त्याची बायको त्याच्या मागं वाडं बांधायला. 9:30 वाजता तर 2.5 टनाची बैलगाडी लोड असते. आणि नवरा बायको दोघं जण जेवायला बसतात ऊसाच्या फडात. 2 भाकऱ्या आणलेल्या असतात. त्या पण फुगलेल्या. पूर्वी भाकऱ्या फुगायच्या. म्हणा ना आता बनवणाऱ्या फुगतात. पूर्वी काटवट होती. काटवट लाकडाची का लोखंडाची आई. आणि त्याच्यावर 2 अंगठे ठेवायला जागा होती का नाही. आता तिची जागा कशाने घेतली? परातीनं. आणि आता तुमचं पोरगं म्हणतो तुझ्या हाताला चव नाही पण तिनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. त्याला सांगा बायकोच्या हाताची चव नाही म्हणावं, पायाच्या अंगठ्याची चव आहे भाकऱ्याला. बघत जा परातीत अंगठ. आता तरी नवरदेव जातो नवरी बघायला. 5 वर्षानंतर नवरी जाणार नवरदेव बघायला. मग नवरदेवाला बसायला पाठ, त्याला हळदी कुंकू, नवरदेवाची वटी. आणि मग नवरी प्रश्न विचारणार, नाव गाव. नवरदेव उत्तर देणार, मला पोहायला आवडतं, ट्रॅक्टर चालवायला आवडतो, 12वीला 55% आणि एवढं सगळं झाल्यानंतर नवरी नवरदेवाच्या बापाला म्हणणार, काका काय बेटा हा तुमचाच ना? हा. मग ह्याच कलरमधला दुसरा पीस असला तर जरा बदलून दाखवा बरं. तिथून पुढं 5 वर्षानं तो नवरदेवाचं टमटम येणार आहे कारखान्यावर सुद्धा इकडं असं. त्याच्यात नवरदेव दाबून आणलेले, मुंगा घेतलेला रशीनं, स्पीकरवर आणि पुकारायला एक जण माणूस, नवरदेव. लसणाची गाडी बघितली ना तसं, लसूण नवरदेव. 35चा आहे, 40चा आहे, 45चा आहे, 55चा आहे नवरदेव. मंडवळ्या बांधून आणलाय, नवरी पाहिजे नवरदेव. तुमचं झालंय? हा, वाचले बाबा तुम्ही. लुळी चालल, पांगळी चालल, मुकी चालल, भैरी चालल, चकणी चालल, हिकणी चालल, 2 पोरांची माय बी चालल नवरदेव.
थोडं थांबा, होत आहे का नाही बघाय, लय अवघड झाले आता. चला पुढं. तो उसाच्या फडात जेवायला बसतो. 2च भाकरी असतात. बाबा महाराज, खाली एक भाकरी, वर एक भाकरी, पांढरी शुभ्र भाकरी असते ज्वारीची, तिला असा पापुडा आलेला, त्याच्यावरती पिठलं असतं, पिठलं मुरलेलं, हिरव्या मिरच्याचं पिठलं, कोथिंबीर टाकलेली, मस्तपैकी त्याच्यावर तेल घातलेलं, शेजारी मिरचा ठेचा, त्याच्यावरती तेल ओतलेलं, लसूण खिसून टाकलेला, असं मस्तपैकी तोंडी लावायला कांदा, बेसनाचं पीठ असं मस्तपैकी असं ते बेसन पिठलं असं भारीतलं, त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली, अशी शेजारी कारळ्याची चटणी असावी, शेजारी मस्तपैकी जवसाची चटणी, त्याच्यावर तेल ओतलेलं, भाकरीचा पापुंद्रा असा लाल बुंद झालेला, लोणचं असतं, लोणचं ते पण मुरलेलं लोणचं, ते पण त्यात उतरलेलं, त्याचा अर्क सगळा भाकरीत उतरलेला, शेजारी मस्तपैकी मेथीची भाजी असते तोंडी लावायला, कैरी असते कैरी, ती पण चिरलेली, तिच्यावरती असं मीठ टाकलेलं. अजून जर सांगायला लागलो ना तर पिचकारे आणतील बाया, एवढं तोंडाला पाणी सुटलं. काय गंमत आहे का. ओसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाच्या डब्याचं वर्णन केलं तर श्रीमंत माणसाच्या तोंडाला पाणी सुटावं. आपल्यापेक्षा श्रीमंत तो आहे हे ध्यानात राहू द्या. पैशानं श्रीमंत झालो म्हणून काय मोठे झालो का आपण. जी माणसं मनानं दिलदार असतात ना ती माणसं श्रीमंत आहेत. अबगे धरू सुपंथ, मग ते आजच सुपंत का धरायचे, उद्या धरू ना, नाही जमणार का. कोणी दिवसी येती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे एकटे रहावे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे, कोणी दिवसी सावत्याच्या बापा. खेपात चुकत नाहीत आपल्याला सुद्धा, जावं लागल यावं लागल. आज भरपूर पैसा आहे ना, लय घमंड नका करू, उद्या गरीबही होऊ शकतो आपण. नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट मेलाय. उत्तर आहे, देअर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सारोज, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड. कोण खातं तुमच्या दुःखाला आणि पैशाला आणि श्रीमंतीला. तुम्ही जगता कसं ना याला किंमत आहे. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, वो 2.5 साल तक खुर्च भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, तुकारामाकडे येता है, एकनाथ जी से मिलता है, सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है, पहले पहले नाम भी लेता है, फिर तो धनुष्यबाण भी ले जाता है, अब तो घड़ी के कांटे भी चुरा लेता है, भाकरी फिरवाय लावल्यानंतर डबा भी पालता घालता है. मानवा रे मानवा रे मानवा, तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, हो गर्वाने तू फुगू नको पुल्या छातीला रे. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, बस तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 100 पोरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा राजा, मरावं लागलं त्याला. 1 लाख पोरं, 80,000 बायका, 1.25 लाख ना तू 1.25 लाख पण तू रावणाली, मरावं लागलं. काय श्रीमंत माणसं होती. माफी मागून उदाहरण देतो. कर्मवीर भाऊराव पाटील, शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब, दक्षिण कराडचे आमदार विलास काका उंडाळकर, प्रमोदजी महाजन, विलासरावजी देशमुख साहेब, आर आबा पाटील, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. काय किरकोळ माणसं होती.
काय ताकद होती भाऊसाहेब महाराजांची, काय दरारा होता. लोकनेते झाले यात नवल नाही. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला आपला वाटावा असा रोजगार कारखान्याच्या माध्यमातून उभा केला आणि मायबाप झाले आमच्या सातारकरांचे. आज 20वे पुण्यस्मरण. काय मोठी माणसं होती. एवढ्या मोठ्या माणसाचं कार्य करतो तू, आपल्यासारख्याला सांगता सुद्धा येत नाही. काय लोक किरकोळ गोष्टीचा घमंड करतात हो. अहो विनायकराव मेटे साहेबांची गाडी 2.5 कोटीची होती तरी गर्व नव्हता त्या माणसाला. शिवसंग्रामचे नेते होते. किती कोटीची गाडी होती? 2.5 कोटीची. आपली तर आल्टोच आहे, ती बी 28,000चं डबडं गॅस किट केलेलं. दमानं चालवा अमर चाल. 3644 एकर ऊस होता तुकोबाऱ्यांच्या सासऱ्याकडं. 3644 तरी मरावं लागलंय. आपला तर 1 एकर ऊस आहे, तो बी 265 आहे आणि त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना नाही ना. तरी छताड काढून आमचा ऊस आहे ना, आमचा ऊस आहे. गवत सुद्धा काढणं व्हाय ना तुला ऊसातलं. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. बस नका अहंकार करू. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. मग करावं काय अवघे धन्य होऊ आता. स्मरविता स्मरण. मान्य करावं लागेल 3 दोष आपल्या पाठीमागे आहेत. अन्न दोष, स्थान दोष, संग दोष. काहींच्या संगतीत गेलं तर भजन करू वाटेल, काहींच्या शेजारी जेवायला बसलं तर परमार्थ करू वाटेल, काहींच्या जागेवरती बसलं तर तिथं सद्भावना निर्माण होईल. या उलट आहे का? काहींच्या संगतीत गेलं तर रस्त्यावर पालतं पुढं वाटेल, काहीच्या हातचं खाल्लं तर कीर्तनात डुलका लागल आणि काहींच्या जागेत बसलं तर मनात पाप निर्माण होईल. सिद्ध करून दाखवतो. अन्नदोष अन्न महात्म्य. छोटं उदाहरण. गावात भला मोठा बंगला चोराचा. चोराच्या बायकोनं जेवायला बोलवलं, कुणीच जायना. एका ब्राह्मण काकानं धाडस केलं. काका म्हणले कोणीच जात नाही ना, मी जातो. धाडसानं गेले काका जेवायला. कुणाच्या घरी? चोराच्या. डेरिंगबाज काका. बसायला पाट, टेकायला पाट, पाट चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, सगळं चांदीचं. दाबून जेवले काका. दाबून कळतं का? इथंही दाबायचं, इथंही दाबायचं. हितल्यासारखं कडक हितलं होत नाही तर वर दाबायचं. एवढं दाबलं. जेवण होता होता लक्षात आलं, जेवायला वाढायला कुणाची बायको? जेवायला कोण? ब्राह्मण काका. आणि जेवता जेवता ध्यानात आलं, ताट चांदीचं, पाट चांदीचा, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, सगळं चांदीचं. कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी, सगळं चांदीचं. बाकीचं नाही जमायचं पण वाटी जमल चोरायला. उचलली वाटी, टाकली कोटच्या खिशात. ज्ञानबा तुकाराम. गेलं घेऊन. 5 किलोमीटर गेल्यावर काकाच्या ध्यानात आलं, 35 वर्ष झालं पोथ्या वाचतो, कधी कोणाचा सुतेचा तोडा नाही चोरला, पण ह्या बाईच्या हातचं खाल्लं तर वाटी चोरू वाटली. दाल मी कुछ तो काला आहे. असं कसं झालं? रिवर्स घेर टाकला, माघारी आले, दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा. बाईनं दरवाजा उघडला. कोण? मगाशी जेवायला आलतो ब्राह्मण काका. 35 वर्ष पोथ्या वाचल्या, सत्यनारायण पालता घातला, कधी कोणाच्या हातचं काही चोरलं नाही, पण तुमच्या हातचं खाल्लं तर वाटी चोरू वाटली. न्या ना, लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असन, पण मी वेदशास्त्र संपन्न काका. शाहूनगरमध्ये माझं नाव आहे. असं कसं झालं? मी कधी काय कोणाचं चोरलं नाही आणि तुमच्या हातचं खाल्लं तर वाटी चोरू वाटली. मालकाचा बिझनेस काय आहे तुमच्या? ती बाई म्हणली घरात या, घरात का? रस्त्या उभा राहून सांगायचा बिझनेसच नाही मालकाचा. काय झालं? किती वर्ष पोत्या वाचता? 35 वर्ष. आमचा बी बुवा 12 वर्ष झालं चोऱ्या करतो, अजून पोलिसाच्या बापाला एकदा बी नाही सापडला. काकानं वाटी फेकून हाणली बाईला. तुझं खरं झालं पण आमचं वाटोळं झालं. जरी होय संग तरी तो होय बाधक, धरू जाता संग तरी तो होय बाधक. जरी होय सगळं तरी तू होय बाधक, जरी होय सगळं तू होय बाधक. अनंत बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालटे रंग, धरू जाता संग हो तरी तो होय बाधक. तरी तो म्हणून
चांगल्याच्या संगतीत यावं. पटलं महाराज आम्हाला आता. मग अवघे धन्य हो असं का म्हणता? एकट्यानं धन्य व्हायचं नाही. मला वाटतं तुकोबरा यांचा अवघा हा शब्द आवडीचा आहे. आजच्या अभंगात 3 वेळा अवघा शब्द वापरलाय. पहिल्या चरणात अवघे धरू सुपंत, तिसऱ्या चरणात तुका म्हणे, तिसऱ्या चरणामध्ये अवघे धन्य हो आता, आणि शेवटच्या चरणात अवघी जोडी. 3 वेळा शब्द वापरला. अवघा 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 अवघा. का बरं अवघा? एकट्याचं कल्याण कुणालाही करता येतं, सगळ्याचं कल्याण झालं पाहिजे. शूर्पणखा वरून बदलली, तिला रामाकडे जावं लागलं. एकटीचं चांगलं झालं, मेली चांगलं झालं परत भविष्यात. पण शबरी माता रामाकडे गेली नाही, आतून बदलली, रामाला बोलवून घेतलं. जंगलाचं चांगलं झालं. रावण श्रेष्ठ आहे, रामाला बोलवून घेतलं. सगळ्या राक्षसांचं चांगलं झालं. एकट्याला कुठनंही कुणीकडे जायला येत. ह्या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं त्या फांदीवर. कार्यकर्त्यांसह जाणं फार टेन्शनचं काम असतं. त्यामुळं अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. पटलं आम्हाला. सुपंत धरू, साधूवर प्रेम करू, भजन करू, नामस्मरण करू. एकट्याच्या उद्धाराचं बघणार नाही आम्ही, सगळ्याला सोबत घेऊन जाऊ. पण मग संसाराचं काय? असं आहे, संसार जर जोडत असाल तर क्षेप काय पण सांगतो. हरिनाम आठवत नाही संसाराचे पाय, या संसाराचे पाय, या संसाराचे पाय, या संसाराचे पायी, या संसाराचे पायी. किती कराल लबाडी, या संसाराचे पायी, या संसाराचे पायी पायी. असं या संसारामध्ये केवळ दुःख आहे. बहिणाबाईंची एक कविता आहे, सांगू का? असं काय नाही ना की 9ला डायरेक्ट दांडकं वगैरे पडतंय, असं नाही ना काय? म्हणजे घाबरून असलेलं बरं. हा, थोडक्यात संपवतो. सध्या घड्याळ संकटात आहे बाबांनो, बारामतीच्या पट्ट्यातलं. थोडक्यात 1च मिनिट. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन कुडन, येड्या गळ्यातला हार म्हणू नको रे लोडन. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देत सुखाला नकार अन दुःखाला होकार. आता पदरची एक ओळ. अरे संसार संसार जसं क बशीच घर, बशी बसे आरामशीर, कप फिरे गर गर. बशीला टेन्शन नाही, लाईट बिल भरायचं नाही, घरपट्टी भरायची नाही, पाणीपट्टी द्यायची नाही, काय नाही. बशी बसे आरामशीर. कप सकाळी बीड जिल्ह्यात होता, कप संध्याकाळी साताऱ्यात आहे, उद्या सकाळ पुन्हा लातूरला आहे कप. कप फिरे गर गर. अरे संसार संसार नाही रडन कुडन, येड्या गळ्यातला हार म्हणू नको रे लोडन. हा संसार आहे. पण या संसारातली गंमत सांगतो. पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा
राहतो उपवासी कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला. बस हा फरक आहे. एक गंमत सांगतो आणि थांबतो. पहिला राहतो माडीत, दुसरा राहतो झोपडीत. पहिला राहतो माडीत, दुसरा राहतो झोपडीत, तिसरा जातो वनवासी कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. मग उपाय काय? तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी. ते आवडी चरणाची, ते आवडी चरणाती. कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी. आवडी चरणाची, आवडी चरणाची, कोण जाणे कैसी परी. टाळी वाजवा, बसलेले टाळी वाजवा. एका जीवानं हात वर येऊ द्या, हात वर वाजवा टाळी, हात वर घ्या. झालंय कीर्तन, टाळी वाजवा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, 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 विठोबार वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार कुमार, टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. विठोबार कुमार, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, टाळी टाळी. विठोबार कुमाई. कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव कृष्ण रामचंद्र उमापती हर हर घ्या हात खाली. आता तुका म्हणे अवघी जोडी, ती आवडी चरणाची. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. झालंय कीर्तन. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. आज मी भाग्यवान आहे. श्रीमंत छत्रपतींच्या
आज वंशजांकडून थेट 13व्या वंशजांकडे कीर्तन करण्याची संधी आम्हाला मिळाली, याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्मकारण या तिन्हीची जोड त्रिसूत्री परम आदरणीय परम श्रद्धेय स्वर्गीय आदरणीय भाऊसाहेब महाराजांकडे होती. अतिशय सुंदर. मागच्या काही वर्षापूर्वी वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे इथं कीर्तनाला आले होते. त्यावेळेला आमच्याकडनं आले होते तिकडून. तर त्यावेळेला सुद्धा आम्ही चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा सांगावं केवढं मोठं व्यक्तिमत्व होतं. अतिशय सुंदर देखणं वैभव आहे. परम आदरणीय परम श्रद्धेय तरुणांच्या गळ्यातले ताईत, आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, अर्थात साहेबांच्या मार्गदर्शनानं अतिसुंदर सप्ताह सुरू आहे. ज्यांची साथ त्यांना आहे, या कारखान्याचे सन्माननीय MD साहेब आदरणीय जिवाजीराव मोहिते. तळबीडचं संस्थानसुद्धा मोहिते पाटलांच्या ताकदीचं संस्थान आहे. अगदी मोहितेंचा पराक्रम संपूर्ण देशाला माहीत आहे. आणि या गावातून आपण येत आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींना मावळ्याचीच गरज लागते आणि मला वाटतं छत्रपतींना असा मावळा निष्ठावंत मिळाल्यानंतर अजून काय पाहिजे. त्यामुळं आज MD साहेबसुद्धा आहेत. साहेबांनी कीर्तन ऐकावं, अतिशय चांगली गोष्ट आहे. परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय सावंत दादा, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय मला वाटतं यशवंत दादा साळुंखे, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. ज्यांच्यामुळं इथं आलो ते परम आदरणीय परम श्रद्धेय प्राध्यापक. एका शाळेची निर्मिती करणं आणि विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणं, काय गंमत आहे बघा ना त्यांच्याकडं. कुठं गेले हो सर? आहेत ना, मागं उभारलेत का? दिवसभर पोरांना शिकवतात, रात्री पोरांच्या आईबापाला शिकवतात. किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संभाजी सरांच्या मनापासून आभार. आदरणीय संतोष महाराज, बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती भेटायची. त्यांचं नाव फार ऐकायचं. त्यांचं मित्रमंडळ दांडगाय, म्हणजे आमचं बी काय हलकं नाही, आम्ही सगळे मित्रच आहोत हे मला सांगायचं आहे. आम्ही सगळे एकाच आईची लेकरं आहोत. चांगलं बघा, चांगलं राहा. कधी नातेपुतेला आला तर आवर्जून या. माझं जन्मगाव नातेपुत आहे, पण आता कर्मभूमी सातारा जिल्हाच आहे. सध्या मी फलटण स्थित आहे. आमच्या धर्मपत्नी डॉक्टर आहेत, त्वचारोग तज्ज्ञ आहेत. वारकऱ्यांचा मोफत इलाज त्या करतात. आमची जाहिरात नाही करत मोफत असल्या कारणानं. पण सांगण्याचा उद्देश की आम्ही सगळेजण वेल एज्युकेटेड आहोत. लोकाला जसा खंडोबा असतो, मसोबा असतो, तसा आम्हाला विठोबा आहे. म्हणजे मला देवाला सोडलं आहे असं अजिबात नाही बरं का मावल्यानो. त्यामुळे अतिशय सुंदर कृष्ण मंदिरसुद्धा गावाकडं मोठं उभारलं आहे. जवळजवळ 70-80 लाखाचं मंदिर आहे. कधी आला तर आवर्जून नातेपुतेला भेट द्या. सगळं काही कीर्तनाच्या माध्यमातून. आणि ही आमची परंपरा आम्ही जोपासतो आहोत. या परंपरेला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद भरभरून भेटावा ही सदिच्छा इच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुढे वेळी वापुढे उत्तरे महाराज